नमस्कार. 30 ऑक्टोबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजच्या ठळक घडामोडी. यावल शहरातील संभाजी पेठेत 70 वर्षीय दिव्यांगाला दुचाकीची धडक, दिव्यांग जखमी. शेतात पेरणी करण्यास मनाई केल्याच्या रागातून शेतकऱ्याला धक्काबुक्की करून ठार मारण्याची धमकी. सांगवी बुद्रुक या गावात गावठी दारू विक्री करताना एकास पोलिसांनी पकडले. शेतातील झाडाचे खोड आपल्या हद्दीत असल्याच्या बोलण्याच्या रागातून 29 वर्षीय शेतकऱ्याला एकाची ठार मारण्याची धमकी. विरावली येथे नवरात्र उत्सव निमित्त आयोजित विविध स्पर्धेच्या बक्षिसांचे तहसीलदारांच्या हस्ते वितरण. तर यावल तहसील कार्यालयात सौर ऊर्जेचा पडणार प्रकाश, कार्यालयाच्या इमारतीवर बसवल्या सौर ऊर्जेच्या प्लेट्स. आता बघूया सविस्तर घडामोडी. यावल शहरातील संभाजी पेठेत एका 70 वर्षीय दिव्यांगाच्या 3 चाकी सायकलला एका दुचाकीने धडक दिली. या अपघातात 70 वर्षीय दिव्यांगाच्या पायाला जबर दुखापत झाली आहे. दुचाकीच्या धडकेनंतर दुचाकी चालक तेथून फरार झाला, तर जखमी अवस्थेत तरुणांनी या 70 वर्षीय दिव्यांगाला रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहे. यावल शहरात संभाजी पेठेत एक 70 वर्षीय दिव्यांग मरेखा इसाखा राहणार खिरनीपुरा यावल हे आपल्या 3 चाकी सायकलने जात होते. दरम्यान भरधाव वेगाने येणाऱ्या एका दुचाकीने त्यांच्या 3 चाकी सायकलला धडक दिली. यात मरेखा इसाखा यांच्या पायाला दुखापत झाली. जखमी अवस्थेत त्यांना तातडीने रुग्णालयात आणण्यात आले. रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत जावडे, अधिपरिचारिका नेपाली भोळे, संजय जेधे आदींनी त्यांच्यावर तातडीने उपचार केले. दरम्यान दुचाकीची धडक देऊन दुचाकीस्वार तेथून फरार झाला. तेव्हा याबाबत यावल पोलीस ठाण्यात तक्रार देखील नोंदवण्यात आली आहे. तर दिव्यांग 70 वर्षीय मरेखा यांच्यावर यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आले आहे. बोरावल खुर्द शिवारातील शेतात एक 43 वर्षीय शेतकरी गेले होते. त्यांच्या मालकीच्या शेतात एक जण पेरणी करीत होता. तेव्हा त्यांनी त्याला सांगितले की येथे पेरणी करायची नाही. त्याचा राग येऊन 43 वर्षीय शेतकऱ्याला सदर पेरणी करणाऱ्या एकाने शिवीगाळ केली आणि धक्काबुक्की करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तेव्हा याबाबत 43 वर्षीय शेतकऱ्याने यावल पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध तक्रार नोंदवली आहे. बदलापूर पश्चिम येथील रहिवासी 43 वर्षीय शेतकरी अजित तुळशीराम भंडारी हे बोरावल खुर्द येथील शेत शिवार शेतगट क्रमांक 193 मध्ये आले होते व त्यांच्या शेत मालकीच्या या शेतात एक जण पेरणी करीत होता. तेव्हा त्याला त्यांनी पेरणी करण्यास मनाई केली असता त्याचा राग येऊन त्याने 43 वर्षीय अजित भंडारी यांना शिवीगाळ केली, धक्काबुक्की केली आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तेव्हा 43 वर्षीय अजित भंडारी यांनी बोरावल खुर्द येथील एकाविरुद्ध यावल पोलिसात तक्रार नोंदवली आहे. यश एजन्सी यावल घेऊन आले आहे मेगा फेस्टिवल ऑफर. या गणेशोत्सवापासून ते थेट दिवाळीपर्यंत 5,000ची वस्तू खरेदी करा आणि सहभागी व्हा लकी ड्रॉमध्ये. या लकी ड्रॉचं प्रथम बक्षीस आहे स्मार्ट LED TV, द्वितीय बक्षीस वॉशिंग मशीन, तृतीय बक्षीस सायकल आणि चौथे बक्षीस वॉटर फिल्टरसह अनेक बक्षिसं यात आहेत. त्याचप्रमाणे आपण प्रत्येकी RCD प्रोडक्ट खरेदी केल्यावर 15,000च्या खरेदीवर मिळवा एक आकर्षक भेटवस्तू. त्याचप्रमाणे यश एजन्सीमध्ये बजाज फायनान्स उपलब्ध आहे, खरेदीवर कॅशबॅक उपलब्ध आहे, क्रेडिट कार्डवर आकर्षक डिस्काउंट देखील आपल्याला मिळेल. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या. यश एजन्सी यावल, शेतकी संघ शॉपिंग कॉम्प्लेक्स यावल. सांगवी बुद्रुक या गावात आडोशाला एक जण 20 लिटर गावठी हातभट्टीची दारू विक्री करण्याच्या उद्देशाने बसलेला होता. तेव्हा पोलिसांचे पथक त्या ठिकाणी गेले व त्याच्यावर कारवाई करत सदर गावठी हातभट्टीची दारू जप्त करून त्याच्याविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी बुद्रुक तालुका यावल या गावात दशरथ कोडी हे एका आडोशाला एका प्लास्टिकच्या कॅनमध्ये 20 लिटर गावठी हातभट्टीची दारू विक्री करण्याच्या उद्देशाने बसले होते. सदर बाब यावल पोलिसांच्या निदर्शनास येताच पोलिसांच्या पथकाने त्या ठिकाणी जाऊन कारवाई केली आणि त्यांच्याकडून 20 लिटर गावठी हातभट्टीची दारू ही जप्त केली व त्यांच्याविरुद्ध अशोक रमेश बाविस्कर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून
अवैध गावठी दारू विक्रीचा गुन्हा यावर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक किशोर परदेशी करीत आहे. यावल शहरात गट क्रमांक 750च्या प्लॉट क्रमांक 10 मध्ये असलेल्या पिंपळाच्या झाडाच्या खोडावरून वाद झाला आणि 29 वर्षीय तरुणाला एकाने थेट शिवीगाळ करून जीवेठार मारण्याची धमकी दिली. तेव्हा या प्रकरणी 29 वर्षीय तरुणाने यावल पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध तक्रार नोंदवली आहे. यावल शहरात गट क्रमांक 750 मध्ये प्लॉट नंबर 10 मध्ये पिंपळाच्या झाडाचे खोड आहे. सदर खोड हे कोणाचे यावरून वाद झाला आणि यावल शहरातील 29 वर्षीय प्रवीण बारी याच्याशी वाद घालून यावल शहरातील महाजन गल्लीतील रहिवासी एकाने त्यांना शिवीगाळ केली आणि जीवेठार मारण्याची धमकी दिली. तेव्हा प्रवीण बारी यांनी यावल शहरातील महाजन गल्लीतील रहिवासी एकाविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. यावल शहरात फैजपूर रोडावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता 8वीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पासची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे. तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा. फैजपूर रोड हॉटेल भाग्यश्रीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावल. विरावली या गावात नवरात्र उत्सवात विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. तेव्हा या स्पर्धेत सहभागी व विजेत्या सर्व स्पर्धकांना एक कार्यक्रम घेऊन बक्षीस वितरण करण्यात आले. विरावली तालुका यावल येथे सीमा सुरक्षा बलमध्ये तैनात सैनिक महेंद्र पुंडलिक पाटील यांच्याद्वारे नवरात्र उत्सवामध्ये विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये महापुरुषांचे विचारच्या वक्तृत्व स्पर्धा, सामान्य ज्ञान स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धा, मैदानी स्पर्धा अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यात सहभागी व विजेत्या स्पर्धकांना गावात एक कार्यक्रम आयोजित करून बक्षीस वितरण करण्यात आले. सदरचे बक्षीस हे तहसीलदार मोहनमाला नाजीरकर यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. या कार्यक्रमात सैनिक महेंद्र पाटीलसह परमिला प्रभाकर पाटील, भाग्यश्री दिनकर पाटीलसह दुर्गा उत्सव मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये तहसीलदार मोहनमाला नाजीरकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले व सक्षम लोकशाहीकरिता 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या प्रत्येकाने आपले नाव मतदार यादीत नोंदवावे, मोबाईलचा अतिवापर टाळावा असे आवाहन केले आणि मतदार करण्यासाठी सर्वांनी बाहेर यावे असे देखील आवाहन त्यांनी केले. मोठ्या उत्साहात बक्षीस वितरणाचा कार्यक्रम विरावली गावात संपन्न झाला. माझी सैनिक आहेत असं म्हटलं आणि नंतर करेक्ट करून सांगितलं माझी नाही आजी सैनिक आहे. म्हटलं माझी आणि आजी सैनिक दोन्ही राष्ट्रासाठी तर प्रिय आहेत आणि माझ्यासाठी तर त्याहून प्रिय आहेत. त्याच्यामुळे मी काही विचार न करता 2 मिनिटं तसा विचार केला की नाही रिझल्ट मिळतो. अभ्यास चांगला केला तर कमी मार्क मिळतात का? अभ्यास चांगला केला की चांगलेच मार्क मिळतात. पण अभ्यास नाही केला आणि नुसता मोबाईल बघितला तर काय होतं? जास्त ट्रेंड वाढलाय मुलांचा. मग आपल्याला काय केलं पाहिजे? चांगला अभ्यास केला पाहिजे. आणि मोठ्या मुलांसाठी सांगेल की तुम्ही चांगला अभ्यास करा. आयुष्यात आपण अशा टप्प्यावर आहोत तिथं जर आपण सुधारले आणि चांगला अभ्यास केला तर आपण एका नवीन उंचीवर जाऊ. हे झालं मुलांसाठी. आणि जिथं महिला मंडळात किंवा कार्यक्रमात जाते तिथं माझं महिलांसाठीचं एक म्हणणं आहे तहसील कार्यालय यावल मार्फत की आपण मतदार नोंदणी केली असेल, ज्यांची झाली नसेल, तुमच्या घरातल्या सुना, येणार आलेल्या नवीन मुली ज्यांचे 18 वर्ष पूर्ण झालेत किंवा 1 जानेवारी 24ला ज्यांचे 18 वर्ष पूर्ण होतात त्यांची मतदार नोंदणी करा. त्याच्यानंतर ज्या आपल्याकडे लेखी बाळी लग्न होऊन आलेले आहेत त्यांचं दुसऱ्या कुठल्या तरी गावात नाव असेल तर त्यांचं नाव तिकडून इकडं ट्रान्सफर करून घ्या. त्यासाठी तहसील कार्यालयाची संपर्क साधा. हे झालं नाव नोंदणीचं. दुसरं काय? यावल तहसील कार्यालयामध्ये सौर ऊर्जेच्या प्लेट्स बसवण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. या सौर ऊर्जेच्या माध्यमातून संपूर्ण कार्यालय
प्रकाशाने लखलखणार असून वर्षाकाठी वीज बिलावर होणाऱ्या खर्चात 1.5 लाखाची बचत कार्यालयाची साध्य होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने तहसील कार्यालयात सौर ऊर्जेच्या प्लेट बसवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. संपूर्ण कार्यालय हे सौर ऊर्जेवर चालेल अशा पद्धतीने 9 सौर ऊर्जेच्या प्लेट्स कार्यालयाच्या इमारतीवर बसवल्या जात आहेत. तेव्हा या कामाला नुकतेच सुरुवात करण्यात आली असून या सौर ऊर्जेच्या प्लेट दिवसभर त्या ठिकाणी ऊन असेल, सूर्यप्रकाश असेल अशा ठिकाणी बसवल्या जात आहे. तेव्हा सदर बसवण्याच्या कामाला सुरुवात तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते, मंडळाधिकारी सचिन जगताप यांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आले आहे. या इमारतीवर बसवण्यात येणाऱ्या या सर्व 9 सौर ऊर्जेच्या प्लेटच्या माध्यमातून संपूर्ण कार्यालयाचे दिवसभराचे कामकाज चालणार आहे व यामुळे वर्षभरात लागणाऱ्या वीज बिलापासून तहसील कार्यालयाला मुक्तता मिळणार आहे व त्याचप्रमाणे भारनियमन आणि विविध कारणाने वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर या ठिकाणी रेंगाळणारे कामं देखील मार्गी लागणार आहे. तेव्हा आता लवकरच संपूर्ण 9 सौर ऊर्जेच्या प्लेटा बसवून त्याचे कनेक्शन तहसील कार्यालयात दिले जाऊन सौर ऊर्जेवर या कार्यालयाचा कारभार सुरू होणार आहे.